आम्ही व्हिडिओ नाही केलो यार. मस्त केला किंवा पोलीस स्टेशन मध्ये पाठवतो. वातावरण चांगलं आहे. काही टेन्शन नाही. चाललं काय आणि या माणसाची एवढं नरमाईने का वागताय? ती नाही म्हणत पाहिजे. यांच्या पोलिसी माझं लफडं आहे. म्हणजे असं सोडायचं नाही साहेब, ज्याने आपला पोलीस स्टेशन मध्ये पाडून गुन्हा केला गमत करू द्या. वाटतं खरंच खूप बहादूर आहेस. हे षडयंत्र तुम्ही जर उघडकीस पाळलं नसतं तर आम्ही पुरते बर्बाद झालो असतो. साहेब मानलं तुम्हाला, खूप खूप आभारी आहे. नाही साहेब, असं नका बोलू. एकाच ठरवलं साहेब, काही होऊन जाऊ. आता हे काय आहे? म्हणजे जीव गेला तरी 72, जीव गेला तरी 73. म्हणायचं काय तुला? जीव गेला तरी 75, 72 म्हणायचं. हा 73, जीव गेला तरी 72, पण फक्त खरं बोलायचं. अच्छा, म्हणजे माणसानं नेहमी खरं बोललं पाहिजे. बरोबर आहे, खरंच बोललो, खऱ्याच्या मार्गावर गेला पाहिजे. पुन्हा एकदा खूप खूप नाही साहेब, असं नका. मी माझ्या कर्तव्य केलं. मी कर्तव्य हा तेव्हा मग ठीक आहे, या. आणखी काही बोलायचं आहे का? साहेब, म्हणजे गोष्ट अशी आहे बघा, आता तिचे वडील तर गेले, तुमच्याकडची ड्रायव्हरची जागा खाली झाली साहेब. आता उद्या परवा आमचं लग्न होईल ना, म्हणजे तुम्ही जर हो म्हणाल तर लग्न होईल. हा म्हटलं, तुम्ही जर नाही म्हणाले तर लग्न लावून द्या वाटलं. म्हणजे आता तुमचं प्रेम प्रकरण हे लग्नापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे नाही? आणि तुला या ड्रायव्हरची नोकरी सुद्धा होती. म्हणजे तुम्ही जे नोकरी बी चाहिए और छोकरी बी चाहिए. पण काय तुला ड्रायव्हिंग येतं का? नाही साहेब, ड्रायव्हिंग शिकलं साहेब मी. मग एक काम करा, पहिलं ड्रायव्हिंग करायची, नंतर लग्न करायचं. काय? नाही साहेब, तसं नाही बाबा. मी पहिले लग्न करतो, ड्रायव्हिंग करतो. पहिले ड्रायव्हिंग करायची, नंतर लग्न करायचं. नाही साहेब, माझ्या मनाला तसं नाही पडत बाबा. पहिले लग्न करतो, मग ड्रायव्हिंग करतो. अरे तुझ्या मनाला का पडत नाही? आणि लोक काय म्हणतील? अरे लोक काय म्हणणार आहे? यात काय म्हणणार आहेत लोक? नाही नाही साहेब, पहिले ड्रायव्हिंग नंतर लग्न. साहेब तुम्हाला तरी शोधते का त्याचं? अरे इथे न शोधण्यासारखं काय आहे? पहिले लग्न करून हे मूर्ख आहेस. अरे आमच्याकडे खूप महागडे गाडी आहे. अरे गाडीचं सोड, तुला बरोबर ड्रायव्हिंग आली नाही, कुठंतरी अपघात घडवलास आणि कुणाचा तरी जीव गेला तर तुम्ही कोणत्या गाडी यूज करता? अरे आमच्या 4 व्हीलरची गोष्ट करतोय. साहेब, 2 व्हीलरची गोष्ट करतो. मग असं तर पहिल्यांदा ड्रायव्हिंग शिकतो आणि मगच लग्न करतो. म्हणजे 2 पैसे माणसाजवळ असले पाहिजे. अरे लग्न करण्यापूर्वी मिळकतीचं साधन असायला पाहिजे, एखादा जॉब असायला पाहिजे. बरोबर आहे साहेब, तसंच करतो. आता ड्रायव्हिंगच करतो मग. तू काय म्हणतो? जी. तुझं नाव काय? जी, मी विनय. विनय, छान नाव आहे. व्यवसाय काय करतो?
भंगाराचा व्यवसाय आहे. जुनं पुराणं लोळलो. तू भंगाराचा व्यवसाय करतो, मी कॉलेज करते. मला एक कळत नाही तुमचं कनेक्शन कसं जोडलं म्हणायचं. 4G टेक्नॉलॉजी चालूबाई तिला करोडपती नवरा पाहिजे होता, मला करोडपती बायको पाहिजे होती. आपल्या मोबाईलवर चॅटिंग सुरू झाली. मी आळाली म्हणून काही लिहिता नाही, वाचता नाही. ती मॅसेज पाठवत होती, मी निवड चित्रच पाठवत होतो. कोणाकडून काम काही नाही मध्ये वाटलं ते करोडपती मी करोडपती म्हणून. पण एक दिवस आमचं भिंग फुटलं आणि मग तेव्हापासून ठरवलं की काही झालं परवा नाही. खरं बोलायचं. मूर्खपणाने सुरुवात झाली पण शेवट चांगला झाला म्हणे. असं तर माझं चुकलं म्हणा. म्हणजे तिचा बर्थडे होता, त्या दिवशी मी तिला मोबाईल गिफ्ट केला आणि त्या मोबाईल एवढा मोठा आविष्कार दाखवला. तो सुद्धा कोमांच्या पावलावर पाऊल ठेवलं. आणि म्हणजे यांचाही लफडच होतं काय? लफड हे आपल्या गरीब माणसाचं राहते, मोठ्या माणसाचं प्रेम राहते. तर आता ड्रायव्हिंग करायची, त्यानंतर तिथं तोंड दाखवायचं काय. सर्वांना आशीर्वाद देतो. अष्टपुत्र एकदम म्हणता असत, पण तब्येतीच्या मनानं सोसल का कष्ट. बघा, मी माझा आशीर्वाद मागे घेतो. एक पुत्र भाऊ. बरं साहेब, मग मी येतो. हा मला 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 आशीर्वाद द्या. गेला तो.